रचून ठेवले. आता तरी संपत आलेलं आहे या वर्षी. आपण नाही केलं सरपण. याला सरपण म्हणतात मित्रांनो. म्हणजे हे जे लाकडं आहेत ना इकडं आमच्या इकडं सरपण म्हणतात. आणि मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजच्या डे 20 आहे, म्हणजे डे 20 आहे. आणि मी आजच्याला ब्लॉग खूप उशिरा सुरू केलेला आहे. जवळजवळ 6:30 वाजता आलेले आहेत. आणि मग आत्ताशी मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. मित्रांनो खूप काम होतं याच्यामुळं मी ब्लॉग दिवसभर स्टार्ट केलाच नाही, कारण की आता मित्रांनो दमलेलो आहे. तरी पण मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा मला. आणि माफी मागतो आजच्याला दिवसभर मी नाही केला ब्लॉग स्टार्ट, कारण की मित्रांनो खूप काम होतं मला. काही कारण होते मला, याच्यामुळे मी ब्लॉग स्टार्ट नाही केला. तर आत्ता पण मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि जे आपला डे 20 आहे तो आपल्याला दिवस पूर्ण करायचा आहे. याच्यामुळं आपल्याला जो डे 20 आहे त्याचा ब्लॉग पण अपलोड करावा लागणार आहे. तर जो कालचा ब्लॉग होता ते मी अजून अपलोड केलेला नाही आहे. मी सकाळच्या पारी करणार होतो पण नाही गेला, कारण की काय झालं मित्रांनो माहिती आहे का, जे रेंजचा प्रॉब्लेम आहे ना तो खूप आला होता. आणि जवळजवळ थोडं झालं होतं पण मी डिलीट करून टाकला, कारण खूप उशीर झाला होता. आणि त्याच्यामुळे मग मी आत्ता अपलोड करणार आहे रात्रीच्याला. आणि आजचा ब्लॉग अजून एडिटिंग करायचं राहिलं आहे. आत्ताशी शूटच करून राहिलं नाही, तर या टायमाला मी एडिटिंग करीत होतो. मित्रांनो मी चिचा खाली येऊन बसलेलो आहे, कारण की चिचा खाली आहे ना ह्या टायमाला आहे ना खूप शांती असते. त्याच्यामुळे मी आता इथं येऊन बसलेलो आहे. आणि आपली इथं सायकल पण आहे. मी या टायमाला सायकलीपाशी येऊन थांबत असतो, कारण की सायकल मला पहिल्यांदा भेटली होती. त्याच्यामुळे मी या सायकल मित्रांनो मला सायकली आहे ना फक्त 2च भेटलेल्या आहेत. एक लहानपणी घेतली होती माझ्या मामांनी, जवळजवळ मी दुसरीला असेल तेव्हा. मग ती खराब झाली, कारण की कळत नव्हतं कशी सायकल चालायची, धडकायचं ना काही पण व्हायचं. याच्यामुळं मग मी काय करायचो, आणि याच्यामध्ये सायकल एवढी टिकली पण नाही. एखाद्या वर्षी टिकली असेल. मग त्याच्यानंतर ही घेतली. तर ही सायकल मी घेतली होती 5वीला घेतली होती. तर आत्ता पण तिची कंडिशन लई खराब झालेली आहे. तरी पण मी तिला वापरतो शाळेत जायला, कारण की शाळा माझी आहे ना इथून 2 किलोमीटर लांब आहे. आणि मग मी ते 2 किलोमीटर लांब जायचं म्हणलं, गाडी तर काय आता मग वय पण नाही गाडी चालायचं. त्याच्यामुळे मी गाडी पण नेत नाही. म्हणजे गावातली गावात चालवतो, थोडीफार शिकतो आणि टाकील नेत नाही. तर मी इकडंच गाडी चालवतो. आणि पायपा जायचं म्हणलं का पाय पण खूप दुखत आहे. त्याच्यामुळे मी सायकल रिपेअर केली मागच्या वर्षी. आणि मागच्या वर्षीपासून तर ही सायकल मी टाकली नेत होतं. आणि मागच्या वर्षी माझी शाळा टाकलेली नव्हती, माझी शाळा आहे ना गावात होती. आणि मग मागच्या वर्षी ह्या वर्षी म्हणजे 8वीच्या वर्षी मी टाकली शाळेत गेलो. त्याच्यामुळे मी सायकल रिपेअरिंग केली. मित्रांनो आजचा ब्लॉग खूप छोटा बनणार आहे, 6-7 मिनिटाचाच बनणार आहे. आणि याच्यामुळे मित्रांनो खूप टाईम होतो, तरी मी ब्लॉगिंग आज करू राहिलो, कारण की मला नियम तोडायचा नाही आणि डेस पण तोडायचे नाही आहेत. मी 2 मिनिटाचं काय आहे ना ब्लॉग टाकणार आहे, आणि मी रोज टाकणार आहे. म्हणजे काही पण अडचण आली तरी एखाद्या वेळेस नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ शकतो, याच्यामुळे आगमागं होऊ शकतो, पण व्हिडिओ एकदम परफेक्ट येणार आहे. हा डे 6 येणार, समज तो डे 8च्या दिवशी येईन, तो डे 6 पण येणार. कंटिन्यू क्रमानुसार येणार ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आहे डे 20. आणि तुम्ही काही सपोर्ट करत नाही मित्रांनो, लाईक सबस्क्राईब करत नाही, तर मला माहिती आहे तुम्ही करा राव मित्रांनो. महाराष्ट्राच्या मुलाला सपोर्ट करा. मला माहिती आहे तुम्ही नाही करत मित्रांनो. करा एक सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत मित्रांनो. गावाकडे ना शेगडी आहेत ना ते जास्त वापरत नाही, तर म्हणजे गॅसचा जास्त वापर केला जात नाही. आणि जे असं सुकलेलं जे झाडं आहेत ना त्यांचे ना फांद्या तोडी देत आणि एक असे टाकी देत असे रचून ठेवले. आता तरी संपत आलेलं आहे या वर्षी. आपण नाही केलं सरपण. याला सरपण म्हणतात मित्रांनो. म्हणजे हे जे लाकडं आहेत ना इकडं आमच्या इकडं सरपण म्हणतात. आणि ते सरपणाचा काय उपयोग होतो, रात्रीच्या पारी आई करते, गॅसवर करते स्वयंपाक. पण सकाळच्या पारी जे वेळेस टाईम असतो ना त्या टायमिंगला मग या सरपणावरच काम चालायचं असतं. कारण की मित्रांनो शेगडीला काही प्रॉब्लेम नाही, गॅसला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे याचं सरपणाचं जे कालन असेल ते मित्रांनो एकच नंबर असतं. भाकरी विशेषतः जे भाकरी म्हणजे एकच नंबर. आणि म्हणजे तुम्ही जे गॅसवर खातात ना त्याची तेवढी क्वालिटी नसते, तसं याच्यावर असतं. आणि याच्यामुळं मग इकडं ह्या टायमिंग म्हणजे जे झाड सुकलेले आहेत ते कापीत येत, आणि मग ते असे एका ठिकाणी रचून ठेवतात. तर तिकडं पण मरणाचं होतं, इकडं पण मरणाचं होतं. पण आता संपलेलं आहे ते. तर आता परत आपल्याला कापावं लागणार आहे. तुम्हाला तो पण ब्लॉग दाखवेन. आणि तिकडं रॉकी 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 इधर आजा, चल चल.
आला चल इकडे या. खरे काय कुठं होता दिवसभर? ते काय बघत तिकडं? काय बघतो रे? काय बाबा तिकडं वरचं वावर होतं आणि ती वरचं वावर पण नांगरेलं आणि इथे आपलं 3 बिघ होतं, 3 बिघ पण नांगरेलं आहे. आणि सोबत तिथं खूप घास पण होतं आणि ते घास पण क्लिअर केलं. ते कापिल्यानंतर तिथं ठेवलं आणि ते गोळा करून पेटवून पण दिलं. तर आता खूप साफसाफ झालेलं नाही. तर आधी तिथं इचुकाडा तोडू शकत होता आणि मग त्याच्यात आपल्याला काम करायचं असतं. त्याच्यामुळं स्वच्छता पाळावं लागत. जर नसली तर मग तुम्हाला माहितीच आहे साप नाही ना घामेला पडलेलं होतं बरं का. आणि मी काय म्हणलं ते घामेला किती ताकदवाने बघू म्हणजे फुटलेलं होतं ती. आणि मी दिलं त्याच्यावर पाय. मी मला मजबूत आहे राव, बघू आपण किती टाकायचं त्याच्यात. आणि दिलं त्याच्यात पाय कुचून शिरलं त्याच्यात पाय शिरला माझा फसला निघतच नव्हता. बरं लागलं नाही. असं होतं मित्रांनो गावाकडं काही डोक्यात आलं विचार माणूस करता. आणि ते त्याला काय सापडलं का तिकडं? काय आहे रे तिकडं? तिकडे आहे ना ते ट्रॅक्टरचा नांगूर आहे आणि ते नांगूर हाकूर आहे आणि ते आवाज येतो त्याला त्याची तिकडे बघू राहिला आहे ना. तर खाय का तरी त्याचं लक्ष तिकडंच आहे. मग जाऊ दे मित्रांनो, आजचा ब्लॉग छोटा असेल मला माहिती आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला माहिती आहे. तुम्हाला व्हिडिओ नाही आवडलेला तरी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप अडचण येते, खूपच सामोरं जावं लागतं मित्रांनो. आजच्या खूप जमलं होतं तरी पण मी व्हिडिओ बनवला. आणि आजचा ब्लॉग खूप छोटा झालेला आहे, मी त्याच्याबद्दल माफी मागतो. आणि उद्याच्याला पण थोडा लेटच होणार आहे कारण की मित्रांनो खूप काम आहे मला आणि त्या कामामध्ये ब्लॉगिंग करायला खूप अडचण येते. तरी पण मी आजचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू लवकरच.